नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजच्या आपल्या या खास रिपोर्टचा विषय आहे नरेंद्र मोदी, भाजप आणि मोहन भागवत. 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जेव्हा नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदासाठी उमेदवारी जाहीर करण्याचा निर्णय घेणार होते, त्यावेळी लालकृष्ण अडवाणी यांचा या निर्णयाला विरोध असल्याची चर्चा रंगली. कारण त्यावेळी अडवाणी यांना देखील पंतप्रधान होण्याची इच्छा होती असं म्हटलं जात होतं. मात्र त्यावेळी मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS. त्यांनी गळ घातली, म्हणूनच मोदींचं नाव हे पंतप्रधान पदासाठी पुढे करण्यात आलं आणि मग संघाने मोदींच्या प्रचाराला जोर धरला. आणि त्यानंतर अखेर 2014च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले. आणि आता 2024च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदींनी अखेर पुन्हा म्हणजेच तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मात्र यावेळी संघ आणि भाजप यांच्यात सर्व काही अलबेल नाही किंवा त्यांच्यात संघर्ष सुरू आहे अशी चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. आणि त्याचं कारण आहे मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी केलेलं विधान, ज्यात ते म्हटले की सच्चा सेवक कधीही अहंकारी नसतो. हे विधान येताच मोदी किंवा भाजपवर भागवतांनी अप्रत्यक्षरित्या टीका केल्याची चर्चा होत आहे. आणि हा मुद्दा ज्वलंत असताना संघाचं मुखपत्र असणारं ऑर्गनायझर जे आहे त्यातून भाजप आणि मोदींवर टीका केल्याचं दिसलं, ज्यात ते संघाने केंद्रासह महाराष्ट्रातील राजकारणावरही टीका केली आहे. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये संघ भाजपाला मदत करेल की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यांच्या भाषणामुळे निर्माण झालेला हा प्रश्न आहे. पक्ष व त्याचे नेते म्हणजेच राज्य कारभाराच्या उद्दिष्टांपासून दूर गेल्याचं भागवत यांनी सूचित केलं आहे. त्यातून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडी सत्तेत आली आहे. जरी हे निर्भेळ यश असेल तरीही त्याबद्दल भारतीय जनता पक्ष स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. आता निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण करण्यात जवळपास सर्व पक्ष गुंतलेत. भाजपही तेच करण्याच्या तयारीत आहे. मात्र सरकार स्थापन होण्याच्या सुमारासच पक्षाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आलेली प्रतिक्रिया पक्ष व सरकारला चकित करून गेली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मणिपूरचा मुद्दा उपस्थित केला. त्याचबरोबर गेल्या वर्षी मणिपूर शांततेची वाट बघत आहेत, ते मदतीसाठी आक्रंदन करत आहेत, तिकडे कोण लक्ष देणार असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. या राज्याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे असा त्यांचा सरळ अर्थ निघतो. निवडणुकीतील प्रचारावरही ते बोलले. यावेळच्या निवडणुकीत खालच्या स्तरावर प्रचार झाला हे त्यांचे म्हणणे स्पष्टपणे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना नक्कीच ते आवडलं नसणार. निवडणुका ही सहमती निर्माण करण्याची प्रतिक्रिया असते, ही स्पर्धा असते, युद्ध नव्हे. हे भागवत यांचे मत म्हणजे भाजपच्या प्रचार पद्धतीवर केलेली टीका मानली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून पक्षाच्या अनेक नेत्यांनी प्रचारात सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी या काँग्रेसच्या नेत्यांची टिंगलटवाळी केली होती. हे जनतेने आता पाहिलं आहे. सरसंघचालक मोहन भागवत हे सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून त्यांनी शनिवारी योगी आदित्यनाथ यांच्याशी बंद दाराआड चर्चा केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना आता उधाण आलंय आणि लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे एकीकडे लोकसभेच्या निकालानंतर संघाच्या मुखपत्रातून भाजपवर टीका होत असताना ही बैठक झाल्यानं अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या आहेत. द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार सरसंघचालक मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात शनिवारी 2 वेळा भेट झाली. सकाळी मोहन भागवत हे संघाच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गोरखपूर येथील कैपिरगंज येथे पोहोचले. त्या ठिकाणी मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांची भेट झाली. याशिवाय या बैठकीनंतर योगी आदित्यनाथ हे पुन्हा गोरखपूरमधील पक्कीबाग येथील एका शाळेत मोहन भागवत यांना भेटले. मात्र यावेळी दोघांमध्ये बंद दाराआड जवळपास 30 मिनिट चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता या चर्चेनंतर योगी आदित्यनाथ आणि मोहन भागवत म्हणजे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर संघ आणि भाजप यांच्यातील संबंधांवर नेमका काय परिणाम होतो याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. आणि त्याचबरोबर या सगळ्याचा येणाऱ्या आगामी निवडणुकीवर भाजपवर काय परिणाम होणार हे सुद्धा पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
तर या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत, मात्र अशाच विशेष विषयांसोबत आपण पुन्हा भेटणार आहोत. त्यासाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी.